पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शिल्पी, तुझी कॉफी अजून तशीच आहे। तू काल रात्री नीट झोपलीही नाहीयेस। असं नको ना करू, अशाने आजारी पडशील। मी हरले विक्रम, ऍब्सोल्युटली हरले मी, आणि मला सवय नाहीये हरायची। शिल्पी, सोड ना आता ते। असा विचार कर की वादळ येऊन गेलंय आणि आता जी शांतता आली आहे ना तुझ्या आयुष्यात, ती महत्वाची आहे। नाही, ही वादळानंतरची नाही, वादळापूर्वीची शांतता आहे। अश्विनी वाघमारेलाही खूप महागात पडणार आहे, खूप जास्त। आणि हे जे काही झालंय ना माझ्या बाबतीत, तसं बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही। का शिल्पी, कशासाठी? तुला आपल्या आनंदी जीवनाची सुरुवात अशी करायची आहे, एका गुड नोटवर चालू करू ना सगळं। शिल्पी, मी तुझी साथ कायमच दिली आहे आणि ह्यापुढेही मी अशीच साथ देईन तुझी। संजूला लवकरच मी तुझ्याकडे घेऊन येईन। खरंच? खरंच। मला माहिती आहे की तुझं सुख संजूमध्ये आहे आणि इतकं तर मी तुझ्यासाठी करूच शकतो शिल्पी। मी अजिबात जेवायला येणार नाही। ही काय आनंद व्यक्त करायची वेळ आहे? हो आहे। अश्विनीच्या यशाचा आनंद तिच्या आईवडिलांनी साजरा नाही करायचा तर कोणी करायचं? माझी मुलगी दुःखात आहे। शिल्पी ती तिच्या चुकांमुळे दुःखात आहे आणि अश्विनी तिच्या कर्तृत्वामुळे आनंदात आहे। आणि तिच्या माहेरच्या माणसाने आपल्याला बोलवलंय तर जायला हवं ना आपण। मग काल सगळं होतं ते नाटक होतं ना, शिल्पीची बाजू घ्यायची। पण त्यांचा मुलगा तिला घटस्फोट द्यायला निघालाय आणि हे आपल्याला जेवायला बोलवतात। या दोन्ही गोष्टी तू जरा बाजूला ठेव। शिल्पीला ते लोक स्वतःच्या मुलीप्रमाणे मानतात, जसं आपण अश्विनीला आपली मुलगी मानतो। आणि अशा तिच्या माहेरच्या माणसाने आपल्याला जेवायला बोलवलंय, काय हरकत काय जायला? माझी अजिबात इच्छा नाही। ते मला माहिती नाही, आपण जातोय आणि तू येतेस। आता तुम्ही ठरवलंय म्हटल्यावर तुमच्यापुढे कोण बोलणार? मी काय तयार बियार होऊन येणार नाही। मयुरी, बोलू का? 2 मिनिटं आहेत का तुझ्याकडे? बाबा बोला ना, असं का विचारताय? अगं, तुझ्या मामाकडे आपल्याला जेवायला बोलवलं ना, मिसेस इंडियाची पार्टी म्हणून सेलिब्रेशन। ऐक ना, मला ना आईसाठी तुझ्या एक मस्त गिफ्ट घ्यायचंय, तर काय देऊ म्हणून तुला फोन केला। तुम्ही आई जिंकली म्हणून एवढे इम्प्रेस झालाय? वाव। बाबाची मस्करी करतेस काय? बाबा, तुम्ही ना तिला छानपैकी पैठणी गिफ्ट करा। तिने ना कॉम्पिटिशन मध्ये पैठणी ट्राय केलेली, तिला ती खूप आवडलेली। अमेझिंग आयडिया। तू पण एकदम तुझ्या बाबांसारखा विचार करतेस। पैठणीच घेऊया। ए मयू, 1 मिनिट यार, पण पैठणी तिला मिळाली ना त्या स्पर्धेत गिफ्ट म्हणून। मी काम करतो, मी एक तिच्यासाठी छान सिल्कची साडी घेतो, काय वाटतं तुला? बाबा, तुम्ही तिला प्रेमाने साधी कॉटनची साडी जरी दिलीत ना तरी ती खुशच होणार आहे। नका एवढा लोड घेऊ। आणि हो, मला ना थोडा उशीर होणार आहे कारण एक्स्ट्रा क्लासेस आहे, सो मी डायरेक्टली मामाकडे येईन। ठीक आहे, पण उशिरा येऊ नकोस, टाइमावर ये। हो, बाय। ओके बाय। ए लवकर या। बाबा, हो प्राजू आणि जेनिफरने ना सेलिब्रेशन करायचं म्हणून पार्लर इतकं छान सजवलं होतं। वेड्यात दोघी, आणि मला सरळ सांगितलं आता घरी जाऊन विश्रांती कर म्हणून। खरं सांगू का अश्विनी, नशीबवान आहे तू, म्हणून इतक्या चांगल्या मैत्रिणी तुला मिळाल्या। नाही ती तसंही तुम्हा मुलींचं काय, लग्नानंतर तुमच्या मैत्रिणी तिथेच राहून जातात, कालांतराने त्या आपल्या सासरी जातात, नंतर तुमची भेटगाठ देखील शक्य होत नाही। तू मात्र सासरी आल्यावर इकडल्या मैत्रिणी जमा केल्या। हो ना बाबा, माईचा फोन आला होता। हा, आला होता फोन, निमंत्रण द्यायला। आपण खरंच जायला हवं का तिकडे? जायला तर पाहिजेच। अश्विनी वाघमारे इथेच राहतात का? हो, मीच आहे अश्विनी वाघमारे। नमस्ते मॅम, मी गीता, CCR न्यूजची रिपोर्टर।
आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. बरं. ए या दादा, कॅमेरा रेडी करा. हे तू तो पडदा उघड जा, लाईट होती. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? मॅम आम्ही तुमच्या मुलाखतीची तयारी करतोय. अरे तयारी करताय की घुसखोरी करताय? ही काय पद्धत आहे न विचारता घरात शिरायची? सॉरी, पण काय झालं? हे बघा, हे आमचं राहतं घर आहे. निदान आम्हाला विचारा तरी ना आमच्या वस्तू इथे तिथे हलवण्यापूर्वी. तुम्ही एक काम करा, तुम्हाला जे काही हवं ना ते आम्ही करून देऊ. मॅम, पण तुम्ही मिसेस इंडियाच्या फर्स्ट रनरअप आहात, तुम्हाला कसं काम सांगणार? हे बघा, मी मिसेस इंडिया फर्स्ट रनरअप असले तरी माझ्या घरातली कामं करायला मला कोणताही कमीपणा वाटत नाही. आणि हे घर आहे, स्टुडिओ नाही आहे, त्यामुळे आमच्या वस्तू ना इथे तिथे नका हलवू. तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे ना, घ्या तुम्ही. ठीक आहे. ओके मॅम, 1 बाय 1 इंटरव्ह्यू घेऊया, बाकीचे तोपर्यंत आम्ही बाहेर थांबू. तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे ना, तर माझी आणि माझ्या मिस्टरांची मुलाखत एकत्र घ्या. ते आता घरी नाही आहेत, तर आल्यावर घेतली तरी चालेल आणि तेवढा वेळ तुम्हाला थांबावं लागेल. चालेल ना? पण मॅम, तुम्ही मिसेस इंडियाच्या फर्स्ट रनरअप आहात. मी मिसेस इंडिया फर्स्ट रनरअप विनर आहे, पण मी मिसेस कोणामुळे झाले? श्रेयस वाघमारेंमुळे ना. आणि तुम्ही इथे सौ अश्विनी श्रेयस वाघमारेंची मुलाखत घ्यायला आलात ना, मग श्रेयस वाघमारे हवेतच ना. आणि ते नसतील तर मुलाखत नाही देणार मी. घ्यायची तर दोघांचीच घ्यावी लागेल. ठीक आहे, चालेल मॅम. आज शाळेत मजा केली? हो. बरं, आता काय खाणार आहेस? चॉकलेट मिल्क की तूप साखर पोळी? तूप साखर पोळी. ओके. मला तुम्हाला एक सांगायचंय की आज ना आम्ही शाळेत सायन्स एक्सपेरिमेंट केला. बरं. ऑइल आणि वॉटर मिक्स केलं, पण मिक्सच नाही होत होतं. एवढं ढवळलं, एवढं मिक्स केलं, एवढं ढवळलं, एवढं मिक्स केलं, एवढं ढवळलं, मिक्सच नाही होत होतं. अच्छा, म्हणजे तुला सायन्सचा क्लास आवडतो? हो, आवडतो, पण त्याच्यापेक्षा पण जास्त ड्रॉइंगचा. ओके. आणि आज कुहुने आणि मी मिळून एक ग्रीटिंग कार्ड बनवलंय. अच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स मामी, वी लव्ह यू, संजू कुहू. अरे वा, मस्त आहे हे. ग्रेट. पप्पा, मम्मी कुठे? मला मम्मीला दाखवायचंय. हे आधी टी शर्ट घालून घे. चल. पप्पा सांगा ना, मम्मी कुठे आहे? बेटा, मम्मी आहे ना कामासाठी बाहेर गेली आहे. कधी येणार आहे? बेटा, तिला ना थोडासा उशीर होईल रे, कामासाठी गेली आहे ना. मग आपण तिला व्हिडिओ कॉल करूया? नको, ती तिच्या कामात बिझी असेल ना. करूया ना पप्पा. संजू, ती बिझी असेल, नको. ठीक आहे, करूया ना. नंतर करू. संजू, अरे केवढ्या नवरवल्यास त्याच्या अंगावर. संजू, बाहेर रडू नकोस. चॉकलेट देऊ मी तुला, नाहीतर मिल्कशेक देऊ का? संजूच्या आवडीचा मिल्कशेक, मँगो मिल्कशेक. हा, काय हवे? मिल्कशेक. ओके, चला आज जाऊया, मग मी तुला मिल्कशेक बनवून देते. हा, चल. चला. अजून किती दिवस खोटं बोलणार आहेस संजूशी? हे बघ विद्युत, संजूला त्याच्या आईची सुद्धा तेवढीच गरज आहे. हे बघ, जगातलं कुठलंही भांडण अगदी सहजपणे संपू शकतं. फक्त तशी इच्छा हवी आणि मनापासून प्रयत्न करण्याची तयारी हवी. अर्थात ती बायको तुझी आहे, लग्न तुझं आहे, संसार तुझा आहे, त्यामुळे निर्णयही तुझाच असेल. पण एक बाप म्हणून सांगतोय विद्युत, ज्या क्षणी संजू जन्माला आला त्या क्षणापासून तुम्ही फक्त नवरा बायको राहिलेला नाहीत, त्याचे आईबाप सुद्धा आहात. त्यामुळे तू जो काही निर्णय घेशील ना, तो फक्त नवरा म्हणून घेऊ नकोस, संजूचा बाप म्हणून सुद्धा घे. तू ह्या पार्लरचं ब्रँड एम्बेसेडर बनायचं आहेस आणि हा बिझनेस खूप वाढवायचा आहेस. आणि थोडं स्टायलिंग पण करायचं. हा, हे असं पदर वगैरे एक साईडला लावणं एवढं इनफ नाहीये. मस्त केसांची हेअरस्टाईल करायची, केस ना असे मोकळे सोडूया आणि मस्तपैकी स्टाईल करूया. या अशा साड्या नेसत जा ना, सारखे सारखे त्या नेहमीच्या साड्या.
आणि हे केस असे कुरळे ठेव, मस्त दिसतात. सारखी काय ती वेणी वगैरे. असं कधीतरी स्पेशल इव्हेंटला, स्पेशल माणसासाठी असं छान तयार हो ना. तर आज आपण आलो आहोत मिसेस इंडिया फर्स्ट रनरअपच्या घराबाहेर. चला तर बघूया अश्विनी वाघमारे यांचं घर कसं दिसतंय. तो काय तुमचं रिपोर्टिंग चालू आहे नाही ते. चला तिकडे. नको रे. काय चाललंय? सॉरी. काय चाललंय? अश्विनी मॅडमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलोय. अरे काय चाललंय इथे? मिसेस इंडिया फर्स्ट रनरचं घर आहे. आता इंटरव्ह्यू चालू होणार आहे. थोडा सायलेन्स ठेवता येत नाही का तुम्हाला? आणि सर तुम्ही थोडे मागेच राहा, नाहीतर बघणाऱ्यांची गर्दी वाढेल इथे. थोडे मागे राहा. चल ठीक. हो माई. अगं नाही, आम्ही पोचतो. म्हणजे इथे सगळे पत्रकार आलेत ना अचानक. हे आले की यांच्या सोबत निघते मी, यांचीच वाट बघते. हा एक मिनिट. काय मिसेस इंडिया, कसं काय चाललंय? आमच्या शेजारी आहेत सावंत काकू. अगं मी काही बसायला नाही आले. दरवाजात गर्दी दिसली म्हणून सहज डोकावलं. पण तुम्ही का थांबलायत अजून? हे यायची वाट बघते. हे आले ना की इंटरव्ह्यूला सुरुवात करेन लगेच. कोण? श्रेयस? अगं तो मगाशीच येऊन गेला. मगाशीच येऊन गेले? हो. नाही मग मला दिसले असते ना. ते काही माहिती नाही, पण तो दारापर्यंत आला होता. आणि या लोकांचं काय काय चाललंय ते बघून तो तसाच निघून गेला. हे मी डोळ्याने पाहिलं. सॉरी, जे इथे आले होते तुमचे मिसेस होते. सॉरी, मी त्यांना ओळखलं नाही. मानलं बरं का, मॅडमने बाजी मारलीच. अहो तुमची सोसायटी काय, आपला अख्खा एरिया गाजतोय. एरवी कसं होतं ना, मॅडम एकदम साध्या वाटायच्यात, पण कसला एक नंबर हुशार आहेत मॅडम. साहेब मी काय ऐकलं माहितीये का, मॅडम प्रमोशन करतायत. अहो तो आपला भाजीवाला आहे ना, तो सांगत होता मला. वहिनींनी त्याला फोटो दिला भाजीच्या गाडीवर. साहेब तुम्ही मॅडमला सांगाल का, माझ्या चहाचा कप घेऊन एक मला पण फोटो द्या ना. मी ना तो फोटो घेऊन माझ्या अशा टपरीवर लावीन. वेड आहेस का जरा तू? माझी बायको तुझा चहा हातात घेऊन कशाला उभी राहील इकडे फोटो काढायला? आणि तुझ्या प्रमोशनचं आणि मिसेस इंडियाचं काय घेणं देणं? वेड्यासारखा काहीतरी बडबडतोय. साहेब चिडू नका हो, मी ना तुमच्यासाठी स्पेशल चहा टाकतो. एक नाही 2 स्पेशल चहा दे. अश्विनी तू इथे काय करतेस? अहो आता चहाच्या टपरीवर काय करणार, माझ्या अहोन बरोबर चहा प्यायला आले. अगं पण तुला, अरे थांब ना, तुला तिकडे इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत ना. अहो काय करताय? तुला तिकडे इंटरव्ह्यू द्यायचे, इकडे काय करतेस तू? आता तुम्ही तिकडे नाही, मग मी कसा इंटरव्ह्यू देणार? हा अरे माझं काय घेणं देणं? तू मिसेस इंडिया आहेस, तू सेलिब्रिटी आहेस, तुझा इंटरव्ह्यू घ्यायला आले, तुझे फॅन्स आहेत ते. पण ही अश्विनी तिच्या नवऱ्याची फॅन. तुम्हीच म्हणाला होतात ना मीच तुझा फेवरेट आहे म्हणून, विसरलात? मला गंमत वाटते तुला. म्हणजे इतकं यश मिळालंय, इतकी पब्लिसिटी मिळते, सेलिब्रिटी झालीस तू, पण तरी सुद्धा तुझ्या या बेरोजगार आणि चिडक्या नवऱ्यावर तुला इतकं प्रेम कसं येऊ शकतं? काय चाललंय तुझं? आणि तू माझा
माझा विचार करत बसतेस? हे जे यश मिळालंय ना ते आपल्या दोघांचं कळलं. आणि आपण दोघं एकच आहोत ना. अरे आपण एक कसे असू शकतो? इतकी वर्ष मी तुला पाण्यात बघत आलोय, वाटेल तसं बोललोय तुला, तुझा अपमान केलाय. या यशामध्ये मी तुझा साथीदार नसू शकतो बाबा. काय बोलतेस तू? तुमच्या लक्षात आलं नसेल कदाचित, पण तुम्ही ना नेहमीच मला प्रोत्साहन केलं. जेव्हा मला बेदखल करणार होते ना तेव्हा तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिले. मी त्या स्पर्धेत राहावी म्हणून तुम्ही धडपड केली. म्हणजे ज्यावेळी जे जे करण्याची गरज होती ना त्यावेळी तुम्ही ते ते केलं. आणि मुलाखत जर द्यायची आहे ना तर ती मी एकटीने देणार, आपण दोघांनी द्यायची. आजपासून बघतोय ती बर्ड तुला त्रास देते, तू सारखी सारखी मागे करते. एकदाची खोचून टाक ना ते वेणी. अच्छा वेणी नाहीच आहे का? हो नवीन हेअरस्टाईल. वा, तुमच्या लक्षात आलं? हो आता पाहिलं. मग हे नाही लक्षात आलं की तुम्हाला आवडते तशी तयार झाले. हो म्हणजे अजून स्तुती ऐकायची का? छान दिसते, खूप गोड दिसते, मला खूप आवडते. 2 स्पेशल चहा रेडी आहेत. आता गरमागरम चहा प्या आणि इंटरव्ह्यूला जा. पण जरा माझ्या प्रमोशनचं बघा. अरे हो रे बाबा, करतो तुझं प्रमोशन. थांब जरा. नमस्ते सर. नमस्कार सर, तुमची बायको मिसेस इंडियामध्ये पार्टिसिपेट करत होती, एक लेवल पार करत होती. तुम्हाला कसं वाटत होतं? नाही म्हणजे त्या जिंकतील असं तुम्हाला वाटलं होतं का? नाही, तसं नाही वाटलं मला. म्हणजे त्या जिंकल्या ह्याचा आनंद नाही तुम्हाला? माफ करा सर, मी हा प्रश्न विचारला, पण कसं आहे ना, आपल्याकडे बायको पुढे गेलेली अनेक पुरुषांना नाही आवडत. त्यांना राग येतो, त्यांचा मेल इगो दुखवतो. तुमचंही तसंच झालं का? तुम्हाला खरं आणि प्रामाणिक उत्तर ऐकायचं असेल तर सांगतो. हो अगदी. मला ना एक साधी आणि घर सांभाळणारी बायको हवी होती. पण घर सांभाळणं हे किती मोठं टॅलेंट आहे, किती मोठं प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे, हे मला माझ्या बायकोमुळे कळलं. अश्विनी ही सगळ्या बाजूनी तासून निघालेला हिरा आहे आणि तो हिरा आता कसा चमकत राहील याच्याकडे मी लक्ष देणार. आज नॅशनल टेलिव्हिजनवर मी स्पष्टपणे आणि खूप मनापासून अभिमानाने सांगतो की अश्विनी वाघमारे माझी बायको आहे. and I'm very proud of it and I'm very lucky. अजून एक गोष्ट, सर्व नवऱ्यांना मी एक आवाहन करतो. तुमच्या बायकोच्या कलागुणांना प्रोत्साहन द्या आणि त्यांना या मार्गात पुढे जाऊ द्या. नमस्कार. ग्रेट सर. बाय द वे मॅम, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत की शिल्पी, काय झालं? शांत हो. अरे कशी शांत होऊ मी? सगळं फेम, सगळं कौतुक या अश्विनीला मिळतंय आणि माझं काय? माझ्या डोक्यावरचं छप्पर पण काढून घेतलं रे या लोकांनी आणि मी शांत राहू? कुठे चालली शिल्पी? बाकी काही नाही, पण मला माझा मुलगा तर मिळायलाच पाहिजे. सिल्कची साडी आवडली ना तुला? हो.
का केला एवढा खर्च तुम्ही? अगं सॉफ्ट सिल्कची आहे. ओरिजिनल सिल्कची साडी घेण्यात की ऐपत नाही तुझ्या नवऱ्याची. आणि तुला नवीन साडी घ्यायची होती ना म्हणून घेऊन आलो. हे असं नाही बोलायचं, ऐपत वगैरे नाही. गिफ्ट महत्वाचं असतं, गिफ्टची किंमत नाही. आणि तुम्ही दिलेली कोणतीही गोष्ट मला खूप आवडते. तू आनंदी आहेस ना, बस. हो, आज मी खूप खुश आहे. का माहितीये, आज मुलाखतीमध्ये तुम्ही जे काही सांगितलं ना, मला खरंच खूप मस्त वाटलं. तुलाच काय, मलाही खूप छान वाटतं.